तर मंडळी, आता उन्हाळा संपत आलेला आहे, पावसाळ्याकडे आपली वाटचाल चालू आहे आणि देवाच्या कृपेने ह्या वर्षी खूप चांगला पाऊस होईल असं म्हणलं जातंय. पण ह्या मॉन्सून सीझनमध्ये गाडी चालवत असताना आपली जी वायपर सिस्टीम आहे तीच आपल्याला रस्ता नीट दिसण्यासाठी मदत करते आणि ती व्यवस्थित कंडिशनमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर ह्यांनी खूप मोठे अपघात होऊ शकतात रस्ता नीट न दिसल्यामुळे. आणि म्हणूनच हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत की आपल्याला वायपरचे इन्स्पेक्शन कसं करायचं आहे आणि आपले वायपर फिट आहेत का नाही हे कसं बघायचंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. आता मित्रांनो, आपण हे समजून घेऊ की आपल्याला वायपर्सचा पावसाळ्याच्या अगोदर काय काय महत्त्वाचा मेंटेनन्स करायचा आहे, काय काय आपल्याला कुठल्या गोष्टी चेक करायच्या आहेत, काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला वायपर्समध्ये चालवताना कुठलीही अडचण येणार नाही, पावसाळ्यात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर मंडळी, आपल्याला सर्वप्रथम असं करायचं आहे की काच कोरडी असताना वायपर चालू करायचा आहे आणि शांतपणे नुसता फक्त आवाज ऐकायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकाल किंवा रादर ऐकू शकाल की कुठल्याही प्रकारचा स्क्विकिंग नॉईज म्हणजे कुचकुच असा आवाज कुठल्याही काचेवरती येत नाहीये. याचा अर्थ आपलं ब्लेड हे बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये आहे. पण तरी सुद्धा आपल्याला त्याचं एक डिटेल इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे की खरंच आपलं ब्लेड व्यवस्थित आहे का. तर आपण आता ते करू. तर मित्रांनो, इन्स्पेक्शनमध्ये सर्वप्रथम आपल्याला असं करायचं आहे की वायपर मी जसं आता तुम्हाला बाहेरून दाखवतोय तसं बघायचं आहे आणि साईड व्ह्यू त्याचा घ्यायचा आहे वायपर ब्लेडचा. आणि आपल्याला हे चेक करायचं आहे की त्या ब्लेडची जी टीप आहे, मी आता तुम्हाला जी बोटाने दाखवतोय ती टीप काचेला चिकटते का नाही, का त्याच्यामध्ये गॅप पडते. जर ह्याच गॅप पडत असेल तर तिकडे ब्लेड आणि काचेचा कॉन्टॅक्ट येणार नाही आहे मित्रांनो, आणि तिथे वायपिंग नीट होणार नाही आहे, काच व्यवस्थित स्वच्छ होणार नाही आहे. पण आत्ता जर आपण बघितलं तर हे ब्लेड आपलं जे आहे ते व्यवस्थित टेकतंय, कुठल्याही प्रकारची गॅप त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे आपलं वायपर ब्लेड जे आहे ते ओके कंडिशनमध्ये आहे. तसंच मित्रांनो, आपण वायपर सरळ उचलायचा आहे, म्हणजे काच साफ करायला आपण जसं करतो तसं करायचं आहे. आणि हे बघायचं आहे की वायपरमध्ये कुठलाही आडवा प्ले नाही आहे ना. म्हणजे बेसिकली वायपर ब्लेड जर तुम्ही हलवलं तर ते फक्त असंच हललं पाहिजे, असं नाही हललं पाहिजे. मग अशा प्रकारचा जर प्ले वायपर ब्लेडमध्ये असेल तर याचा अर्थ तुमची जी अटॅचमेंट आहे ब्लेडची ती लूज झालेली आहे किंवा नट वगैरे गेलेला असेल, वॉशर गेलेला असेल, असं काही झालेलं नाही ना, हे बघायची पुढची गोष्ट. मित्रांनो, वायपर ब्लेडच्या संदर्भातली पुढची गोष्ट जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे ब्लेडला कुठल्याही प्रकारचे क्रॅक्स किंवा भेगा पडलेल्या नाही आहेत ना, हे आपल्याला चेक करायचं आहे. हा प्रॉब्लेम जास्त करून ज्या गाड्या सतत उन्हात पार्क झालेल्या असतात किंवा ज्या गाड्यांची वायपर ब्लेड्स 2 वर्षापेक्षा जास्त जुनी आहेत, अशा वायपर गाड्यांना जास्त हा प्रॉब्लेम येतो. तर तुमच्या वायपर ब्लेड्सला जर क्रॅक्स डेव्हलप झालेले असतील, तुमचं वायपर ब्लेड जर काचेला व्यवस्थित कॉन्टॅक्ट त्याचा होत नसेल, टच होत नसेल काय काचेला त्याचं टोक, किंवा जर तुमच्या वायपर ब्लेडमध्ये जर प्ले असेल तर तुम्हाला हे वायपर ब्लेड लवकरात लवकर बदलणं आवश्यक आहे. मित्रांनो, वायपरच्या संदर्भातली पुढची गोष्ट जी आपल्याला चेक करायची आहे ती म्हणजे वॉशर फ्लुइड. म्हणजे काचेवरती पाणी मारल्यानंतर जे पाणी येतं ते व्यवस्थित आपण भरलेलं आहे का, आणि ते कसं भरायचं ते मी आता तुम्हाला दाखवतो. वॉशर फ्लुइड नॉर्मली बॉनेटमधनं आपल्याला त्याचं जे नॉझल असतं किंवा जिथून ते आपल्याला भरायचं आहे ते नॉझल बॉनेटमध्ये असतं. तर त्याच्यामुळे आपण सर्वप्रथम गाडीचं बॉनेट उघडू. आता मित्रांनो, हा जो तुम्ही सिम्बॉल बघताय किंवा हे जे नॉझल बघताय, इकडे सेम तुम्हाला जसं वायपरच्या स्टॉकवरती चित्र काढलेलं होतं तसंच इथे काढलेलं दिसेल. एक काचेचं चित्र आहे आणि त्याच्यावरती पाणी उडतंय. तर आपल्याला हे पहिली कॅप उघडायची आहे. ही कॅप उघडली की तुम्हाला असं इथे नॉझल दिसेल आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला फक्त स्वच्छ पाणी ओतायचं आहे. कुठल्याही पद्धतीने मित्रांनो आपल्याला शॅम्पू किंवा साबण वगैरे असं त्याच्यात काहीही घालायचं नाही आहे. तुम्ही जर ऑथोराइज सर्व्हिस स्टेशनमधनं वायपर वॉशर फ्लुइड आणलेला असेल तर ते घालू शकता, किंवा मी तर नॉर्मली पाणीच वापरतो. स्वच्छ नळाचं पाणी आपण त्याच्यात घालायचं आहे. हे जोपर्यंत त्याच्यातनं बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला ते घालत राहायचं आहे. एकदा त्याच्यातनं ते बाहेर यायला लागलं म्हणजे ते फुल झालेलं आहे. आता अजून पाणी त्याच्यात बसणार नाही. आता मित्रांनो, मगाशी जे आपण काचेवरती पाणी उडवलं ते ह्या नॉझेलमधनं बाहेर येत होतं.
नॅनो ही गाडी असल्यामुळे त्याला वायपर ब्लेडवरतीच ही नॉझेल माउंटेड असतात. बऱ्याचशा गाड्यांमध्ये तुम्हाला ही स्प्रे नॉझेल जी आहेत ही इकडे मिळतील, पण आपली नॅनो आहे त्याच्यामुळे ती वायपरवरतीच माउंटेड आहेत. ह्या गाडीचं तुम्ही बघितलं तर बॉनेटवरती ही स्प्रे नॉझेल्स माउंटेड आहेत. तर ह्या नॉझेलचं आपल्याला आता इन्स्पेक्शन करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही कचरा वगैरे असा अडकला नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एखादी सेफ्टी पिन घेऊन त्या नॉझलच्या आतमध्ये घालू शकता. आत्ता माझ्याकडे ते नाही आहे, पण त्यांनी ते नॉझल आरामात आपल्याला क्लीन करता येतं, जेणेकरून स्प्रे व्यवस्थित काचेवरती येतो, कुठेही ब्लॉकेजेस होत नाहीत. त्याचा आपल्याला अँगलसुद्धा ॲडजस्ट करता येतो मित्रांनो. म्हणजे थोडंसं तुम्ही नखानी हे नॉझल इकडे तिकडे करू शकता. हे गोल असतं त्याला मागे. म्हणजे जर व्यवस्थित काचेवरती पाणी नीट स्प्रे होत नसेल किंवा काच जर साफ होत नसेल तर तुम्हाला ह्या नॉझेलचा जो अँगल आहे तो ॲडजस्ट करून ते पाणी जसं हवं तसं त्या पॉईंटला तुम्हाला हे करता येतं, स्प्रे करता येतं. तर आत्ता आपण ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्या तुम्ही केल्यानंतर कॉन्फिडंटली तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही मॉन्सून ट्रिप एन्जॉय करायला जाऊ शकता. आणि ह्या मॉन्सून ड्राईव्हमध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. समोरचा रस्ता स्पष्ट दिसेल आणि तुमचा प्रवास अतिशय सुखरूप तुम्ही पार पाडू शकाल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कॉमेंट्समध्ये सांगा. हा आवडलेला असेल तर नक्की एक लाईक द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.